दिल्लीत आजपासून 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत। महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यामध्ये गेली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली। महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट। मंत्रिपद न मिळाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवारांची खतखत पुन्हा समोर। माझी खुर्ची खेचून घेतली। चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान। कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर। गोंदियासह नागपूरच्या कन्हानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा। ठाकरेंचे माजी जिल्हा प्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात। राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार। परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। 30 मिनिटं आधी केंद्रावर पोहोचण्याचा विद्यार्थ्यांना सूचना। पीओपी आणि उंच मूर्त्यांना बंदी। मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक। मुंबईतील उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ। पारा 37 अंशांच्या विक्रमी पातळीवर। येत्या काही दिवसात रात्रीचा गारवाही कमी होणार। मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याचं प्रकरण। खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून एसआयटी चौकशीचा आढावा। चौकशी दरम्यान कुणालाही दिवसभर बसवून ठेवू नका। छोट्या बाबी समोर आल्यास गुन्हे नकोत। तसंच शाळकरी विद्यार्थ्यांना दाखले देण्याच्या सूचना। शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सरकारचा दणका। नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार। पश्चिम रेल्वेकडून 3 दिवस आधीच अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध। सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली यूटीएस खिडकीवर उपलब्ध। शेवटच्या क्षणी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी निर्णय।